मुंबईमध्ये दुबार मतदार रोखण्यासाठी ठाकरेंनी भगवा गार्ड तैनात केल्याचं पाहायला मिळालं। दहिसरमध्ये भगवा गार्ड आणि पोलिसांची बाचाबाची झाली, ज्यावरून ठाकरे आणि भाजपमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला। भगवा गार्ड भिडले, पोलिसांना नडले। भगवा गार्ड पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची। दहिसरमध्ये काही काळ तणाव। ठाकरे भाजपात आरोप प्रत्यारोप। पश्चिम उपनगरात दहिसरमध्ये ठाकरेंचा भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये ही बाचाबाची झाली। मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसल्या, पण याच दरम्यान दुबार आणि बोगस मतदारांना रोखण्यासाठी काही ठिकाणी ठाकरे बंधूंचे भगवे गार्डसही तैनात होते। मनसे शिवसेनेचे भगवे गार्ड मतदान केंद्राबाहेर राडा घालत असल्याचा आरोप भाजपनं केलाय। यावेळी भाजप आमदार मनीषा चौधरींच्या विरोधात मनसेचे पदाधिकारी अधिकच तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत मनसेच्या भगवा गार्ड्सना ताब्यात घेतलं। मनसे नेते नयन कदम यांच्याकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदान सेंटरवर 2 भगवा गार्ड तैनात करण्यात आले होते। मात्र निवडणूक आयोगाची कुठलीही परवानगी नसल्याचं सांगत पोलिसांनी त्यांना हटवलं, त्यामुळे भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली। दरम्यान भाजपनं भगवा गार्ड्सवरून ठाकरेंना टोला लगावलाय। मानकुर्द गोवंडीत भगवा गार्ड दिसला नाही असं म्हणत अमित साटमांनी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला। उद्धव ठाकरेंचे भगवे गार्ड हे आपल्याला गोवंडीमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मानकुर्द शिवाजीनगरमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मालवणीमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मोहम्मद अली रोडवरती बघायला मिळत नाहीयेत, परंतु सर्व हिंदूंच्या परिसरामध्ये यांचे भगवे गार्ड जे आहेत ते फिरतायत। आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची नीती काय आणि नियत काय हे मुंबईकर जनतेच्या समोर उघड झालेलं आहे। दहिसरमध्ये भगवा गार्डकडून पोलिसांसोबत हुज्जत आणि गोंधळ घालतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले। आता पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या भगवा गार्ड्स विरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे, त्यामुळे भगवा गार्ड्सवरून सुरू झालेले हे राजकारण आणखी तापण्याचीही शक्यता आहे। शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई।